नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. मी डॉक्टर संतोष कर्डक, सहयोगी प्राध्यापक, मराठा विद्याप्रसारक समाजाचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज देवळाली कॅम्प नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चर्सपासून आपण TYBCom सेमिस्टर 5 आणि FYBCom सेमिस्टर 2 अर्थातच ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर 1 आणि फायनान्शियल अकाउंटिंग पेपर 2 या दोन्ही विषयांमध्ये असलेला एक समांतर टॉपिक इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग जो आहे तो बघतोय. आपण मागील लेक्चर्सला 3 प्रॉब्लेम्स बघितले होते. आज आपण बघणार आहोत म्हणजेच आजचा आपला सेशन अजेंडा काय तो बघूया. आजचा आपला सेशन अजेंडा आहे तो म्हणजे आपण इलिस्ट्रेशन नंबर 1 अर्थातच प्रॉब्लेम नंबर 4 बघणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. हाऊ टू प्रिपेअर द इन्व्हेस्टमेंट अकाउंट व्हेन वी हॅव गिव्हन द मार्केट प्राइस इन द प्रॉब्लेम्स. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मार्केट प्राइस दिलेली असते प्रॉब्लेममध्ये तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट अकाउंट कसं प्रिपेअर केलं जातं हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया आपला प्रॉब्लेम नंबर 4 काय दिलेला आहे आपल्याला. बघा, प्रॉब्लेम नंबर 4 आहे Messrs. Uday Investment Limited, Pune, submit the following details regarding one of their investment for the year 2024. On 1st January 2024, opening balance, face value rupees 80,000 and cost price rupees 81,600. आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 1/1/2024 चा आणि फेस व्हॅल्यू दिली 80,000, कॉस्ट प्राइस दिली 81,600. सेकंड थिंग्स, second transaction on 1st March 2024, purchase face value rupees 60,000, come interest at rupees 95. Third transaction on 1st July 2024, sales face value rupees 50,000, come interest at rupees 102. Fourth transaction on 1st November 2024, face value rupees 20,000, come interest and at a par. And last one transaction we have given on 1st December 2024, purchase face value rupees 24,000, x interest and at rupees 99. After that we have given the one important adjustment, investment carry interest at 6% per annum payable on every 31st March and 30th September, and the market price of the investment we have given रुपीज. मार्केट प्राइस आपल्याला त्यांनी दिलेली आहे ती बघूया किती दिली ती. मार्केट प्राइस ऑफ द इन्व्हेस्टमेंट ऑन 31st December 2024 ॲट रुपीज 98. आता आपल्याला मार्केट प्राइस दिलेली आहे त्यांनी 31st डिसेंबरची 98 रुपीज. ओके, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम दिलाय तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि तो व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला तयार करायचं असतं ते प्रथमतः ते म्हणजे लाईन अप ट्रान्झॅक्शन्स. लाईन अप ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे मागील लेक्चर्स पासून आपण बघत आलेलो आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ओपनिंग बॅलन्स दिलेल्या डेट पासून प्रत्येक मंथ वाईज आपल्याला काय लावायचं आहे, ट्रान्झॅक्शनचा सिक्वेन्स लावायचा. त्याला काय म्हणतो आपण, लाईन अप ट्रान्झॅक्शन्स. ओके, चला तर मग बनवूया लाईन अप ट्रान्झॅक्शन्स मध्ये. वरती मी लिहिले बघा सोल्युशन आणि मी इथे लिहिले लाईन अप ट्रान्झॅक्शन्स. ओके, त्यामध्ये 3 कॉलम्स केले, सिरियल नंबर, देन डेट, देन पर्टिक्युलर्स. क्लिअर? ओके, चला तर बघूया आता फर्स्ट काय आपल्याकडे ट्रान्झॅक्शन्स आहे तो. पहिला आपण नेहमीप्रमाणे डेट टाकणार की जी ओपनिंग बॅलन्सची आपल्याला दिलेली आहे. बघा इथे प्रॉब्लेम मध्ये दिसते आपल्याला ऑन 1st January 2024 ओपनिंग बॅलन्स फेस व्हॅल्यू रुपीज 80,000 अँड कॉस्ट प्राइस रुपीज 81,600. चला तर मग मी इथे लिहिणार आहे आता लाईन अप ट्रान्झॅक्शन्स मध्ये फक्त आपण काय देतो, सिक्वेन्स देतो मंथनुसार. ओके, मी तिथे लिहिले ओपनिंग बॅलन्स. दुसरं बघूया काय करत असतो आपण. ओपनिंग बॅलन्स वरती ऑन द सेम डेट वी चार्ज द इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. ओके, बघा इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. थर्ड असतं आपलं थर्ड ट्रान्झॅक्शन्स. बघूया काय आहे आपल्याला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स दिले आपल्याला. जानेवारी नंतर कुठला मंथ येतो, फेब्रुवारी.
फेब्रुवारीमध्ये काहीच झालेलं नाही दिसतंय आपल्याला. फेब्रुवारी नंतर येतो मार्च. बघा इथे मार्च. मग मी मार्चला काय करतोय, बोल्ड करतोय. ठीक आहे, बघा बोल्ड केलं. मार्चमध्ये काय, परचेसेस. चला मी डेट टाकतो इथे 1 मार्च 2023. इथे लिहिणार मी परचेस. ओके. मार्च नंतर मंथ असतो एप्रिल. एप्रिलमध्ये काही झाले नाही. देन मंथ असतो मे. ओके. मार्च जर झाला त्यानंतर मे येतो, परंतु आपण इथे एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला इंटरेस्ट पेएबलची डेट दिलेली 31 मार्च दिलेली आहे. बघा म्हणजेच आपलं 4 ट्रान्झॅक्शन्स काय येणार इथे बघा, 31 मार्च 2024 कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके. मार्च नंतरचा मंथ येतो एप्रिल. एप्रिलमध्ये काही झालेलं दिसत नाही. देन मंथ येतो मे. मे मध्ये पण परचेस किंवा सेल्स नाहीये. जूनमध्ये पण नाहीये, परंतु जुलैमध्ये मात्र आपल्याला दिले. बघा इथे मी बोल्ड केले, ते ट्रान्झॅक्शन्स आहे जुलैचं. ओके. चला जुलै घेऊया आपण इथे. ट्रान्झॅक्शन नंबर 5 1 जुलै 2024. 1 जुलै 2024. आणि इथे काय झाले चेकआउट करूया. सेल्स काय झालेले, सेल्स. बघा इथे सेल्स दिलेले आपल्याला कम इंटरेस्ट. ओके. जुलै नंतर येतो तो म्हणजे मंथ ऑगस्ट. ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये काही झालेलं नाही, परंतु आपल्याला इथे काय दिली 30 सप्टेंबर. कोणती डेट आहे, इंटरेस्ट पेएबलची डेट देण्यात आलेली. बघा इथे दिसते तुम्हाला सर्वांना. म्हणून मग कंपल्सरी इंटरेस्ट आपल्याला इथे घ्यावं लागेल. 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन्स बघा ऑन 30 सप्टेंबर 2024. इथे लिहिणार डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके. देन आता सप्टेंबर नंतर येतो मंथ कुठला, ऑक्टोबरमध्ये काही नाही दिसत आहे. देन नोव्हेंबरमध्ये दिसते बघा आपल्याला, मी त्याला बोल्ड करतो. नोव्हेंबरमध्ये काय झाले, सेल्स. काय सेल्स आहे, मग इथं मंथ टाकूया आपण. ट्रान्झॅक्शन नंबर 7. त्याच्यानंतर मंथ टाकलं 1 नोव्हेंबर 2024. आणि इथे काय लिहिणार आपण, सेल्स. त्याच्यानंतर बघूया नोव्हेंबर नंतर मंथ येतो ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये काही नाहीये. नोव्हेंबर नंतर येतो मंथ डिसेंबर. डिसेंबरमध्ये मात्र आपल्याला काय दिसते, इथे काय झालेलं परचेस झाल्याचं आपल्याला दिसून येते. चला परचेसेसचं ट्रान्झॅक्शन घेऊया 8 नंबरला. 1 डिसेंबर 2024. आणि काय लिहिलं आपण, परचेसेस. डिसेंबर नंतर काय आहे का बघा, तर काही दिसत नाही आपल्याला. आणि आपला इयर एंड काय दिलेला आहे त्यांनी बघून घ्या. तर जानेवारीला जर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे, तर आपला इयर एंड ऑब्विसली कधी असणार आहे, डिसेंबरला. मग चला क्लोजिंग बॅलन्सवरती आपण काय करणार आहे, इंटरेस्ट चार्ज करत असतो. कोणता इंटरेस्ट असतो, आउटस्टँडिंग इंटरेस्ट चार्ज ऑन क्लोजिंग बॅलन्स. ओके. आता आपलं हे लाईनर ट्रान्झॅक्शन जर व्यवस्थित झालं तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवायला काही अडचण येणार नाही. चला आता आपण बनवूया ते म्हणजे लेजर अकाउंट्स. ओके. लेजर अकाउंटला काय नाव देणार आहे आपण, पहिलं नाव तर आपलं असणार आहे ज्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला एंट्रीज करायचे ते घेणार आपण, इन द बुक्स ऑफ अनिता फायनान्स लिमिटेड. ओके. त्यानंतर काय लिहिणार आपण, 6% इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा मी इथे टाकले 6% इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कुठून घेतलं तर हे प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी इथे दिलं बघा, इन्व्हेस्टमेंट कॅरी इंटरेस्ट ऑन 6% पर ॲनम. बघा इथे दिलेलं आहे आणि ते मी इथे घेतलेलं आहे. चला त्यानंतर काय लिहितो आपण इथे, इंटरेस्ट पेएबलच्या डेट्स की ज्याच्या आपल्याला गरजेच्या आहेत. ओके. चला तर मग मी इथे लिहिले बघा, इंटरेस्ट पेएबल ऑन फर्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, ती चेकआउट करून घेऊया. आपल्याला इंटरेस्ट पेएबलची डेट काय दिली, 31 मार्च अँड 30 सप्टेंबर. मग मी इथे टाकून देतो बघा. इथे मी थोडंसं एडिट करतो. ऑन 31 मार्च अँड 30 सप्टेंबर. ही आपली काय इंटरेस्ट पेएबलची डेट आहे. ओके. चला आता आपण करणार आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंट प्रिपेअर. नेहमीप्रमाणे आपला पहिला कॉलम असतो डेट, दुसरा कॉलम असतो पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम असतो आपला फेस व्हॅल्यू रुपीज, फोर्थ कॉलम असतो आपला इंटरेस्ट रुपीज अँड फिफ्थ कॉलम आहे आपला कॉस्ट रुपीज. ऑन द सेम कॉलम ऑल्सो
prepare on the credit side of the investment account. Same column, date, particulars, face value rupees, then interest rupees, and then cost price rupees. Okay. चला आता आपण जे काही करणार आहे ते कशानुसार जातो, लाईनअप ट्रान्झॅक्शन नुसार. बघा पहिला काय दिलेलं आहे आपल्याला, ओपनिंग बॅलन्स आपण काय करायचं, ट्रान्सफर करायचं. मी रेड करतोय जे जे आपल्याला करत चाललोय आपण ते, बरोबर आहे. मग ओपनिंग बॅलन्स किती बघून घ्या. ओपनिंग बॅलन्स दिला बघा आपल्याला, याला पण मी आता इथे रेड करतो, जो ट्रान्झॅक्शन आपण होणार आहे त्याला मी रेड करतो. बघा ओपनिंग बॅलन्स कधी दिला, 1 जानेवारी 2024, फेस व्हॅल्यू रुपीज 80,000 आणि कॉस्ट प्राइस रुपीज 81,600. मग आपण कुठे रेकॉर्ड करतो ओपनिंग बॅलन्स, इन्व्हेस्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स आपण कुठे रेकॉर्ड करतो, तर डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. डेट टाका 4 जानेवारी 2024, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि आपली व्हॅल्यू किती 80,000, इंटरेस्टला डॅश्ड आणि त्याच्यानंतर आपली कॉस्ट प्राइस आहे 81,600. ओके, पहिले ट्रान्झॅक्शन्स आपलं कंप्लीट झाले. दुसरं काय आता आपलं बघा, तर आपलं दुसरं ट्रान्झॅक्शन्स आहे ते म्हणजे सेकंड ट्रान्झॅक्शन्स. बघूया आपलं काय, सेकंड ट्रान्झॅक्शन्स आहे इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. चला मग आपण इंटरेस्ट घेऊया, त्याला मी रेड करतोय, म्हणजे जे जे आपलं होतंय ते आपल्याला लक्षात राहावं म्हणून मी काय करतोय, रेड करतोय. ओके, आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्किंग नोट करावी लागेल. आपल्याला काय करावं लागणार याच्यासाठी, वर्किंग नोट जे आहे ते आपल्याला करावी लागणार आहे. मी पहिले हे थोडंसं तुम्हाला दिसू नये म्हणून, कारण तुमचं लक्ष त्याकडे जाईल म्हणून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. ओके, चला तर मग बघा, वर्किंग नोट आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती 6%. फर्स्ट कॉलम तयार करून घ्यायचा, तो कुठला असणार आहे, पर्टिक्युलर्स, आणि देन सेकंड कॉलम कुठला असणार आहे आपला, रुपीज. चला ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ओके, त्याचं फेस व्हॅल्यू घ्यायचं किती, रुपीज 80,000 बघा, आणि त्याला अंडरलाईन करायची. मी इथे काय केले, बोल्ड केले, मला यामध्ये अंडरलाईन करणं शक्य नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. ओपनिंग बॅलन्स कधीचा दिलेला आहे बघून घेऊया आपण, त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, इंटरेस्ट चार्ज करावं लागणार. बघा, तर ओपनिंग बॅलन्स आपल्याला इथं वर्किंग नोट बघा क्लिक केलं मी, वर्किंग नोट दिलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स कधी दिलेला आहे, 1 जानेवारी 2024. आपण इंटरेस्ट कुठून चार्ज करतो, की लास्ट इंटरेस्ट पेबलची जी डेट असेल त्या डेट पासून तर आपले ओपनिंग बॅलन्स पर्यंत. मग लास्ट म्हणजे पाठीमागची डेट. मग लास्ट डेट जर बघितली आपण तर कोणती होती इंटरेस्ट पेबलची, 30 सप्टेंबर 2024. बघा मी याला पण थोडं बोल्ड करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, म्हणजेच किती मंथ्स होतात बघा, इथून काउंट करा. सप्टेंबर सोडून द्यायचा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि जानेवारी पण काउंट होणार नाही कारण त्याच्या फर्स्ट डेलाच आपण काय केली, परचेस केली. म्हणजेच किती मंथ होतात, 3 मंथ्स होतात. किती मंथ्स होतात, 3 मंथ्स. आता 3 मंथ्सचा आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा 3 मंथचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होणार आहे, तर तोही तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा इथे लिहिलेले आहे ऑलरेडी, परंतु पुन्हा एकदा दाखवतो. इज इक्वल टू करणार, देन फेस व्हॅल्यूवरती इंटरेस्ट आपण चार्ज करतो, 80,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6. मल्टिप्लाय बाय 6 का, तर रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 6 आहे. ओके, अगेन मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 12. 3 का, तर आपल्याला 3 मंथचं कॅल्क्युलेशन्स करायचं आहे, आणि 12 का, तर एका वर्षामध्ये 12 मंथ्स असतात. बघा किती आलं, 1,200 आपला काय आला, इंटरेस्ट आला. बघा मी इथे ट्रान्सफर केला, 1,200 आपला काय आला, इंटरेस्ट आलेला आहे. ओके, आणि मग लास्ट लाईनला लिहायचं इथे इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स आणि रुपीज 1,200. मग आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या कुठे रेकॉर्ड करतो, इंटरेस्ट ऑन अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स, तर तो आपण नेहमी रेकॉर्ड करतो ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सेम डेट ऑन 1 जानेवारी 2024. इथे लिहायचं टू इंटरेस्ट अक्रूड, आणि इंटरेस्ट कॉलमला अमाऊंट येईल आपली 1,200. चला आपलं दुसरंही ट्रान्झॅक्शन्स पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघूयात आपलं तिसरं ट्रान्झॅक्शन्स काय ते आहे. तिसरं ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आपलं परचेसेस. बघा मी त्याला रेड करतोय, म्हणजे आपलं जे जे होत आहे ते आपण पुढे पुढे जाणार. चला तर बघूया परचेसेस काय आहे. बघा इथे मी याला रेड करतोय, थर्ड ट्रान्झॅक्शन्स आपलं ते. ऑन 1 मार्च पर्चेसेस फेस व्हॅल्यू रुपीज 60,000 कम इंटरेस्ट
ॲट ₹95. चला तर याची वर्किंग नोट करूया. बघा इथे लिहिले मी ऑन फर्स्ट मार्च 2024 परचेस कम इंटरेस्ट. ओके, आपले नेहमीप्रमाणे जे कॉलम आहे ते असणार आहे पर्टिक्युलर्स आणि रुपीज. फर्स्ट काय घेतो आपण, फेस व्हॅल्यू घेतो. फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती बघा, किती होती, 60,000 आपल्याला फेस व्हॅल्यू दिली. त्याला अंडरलाईन करून ठेवायचं. परचेस असेल तर आपण कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो, परचेस प्राइस आपण कॅल्क्युलेट करत असतो. बघा परचेस प्राइस. मग परचेस प्राइस कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर तीही तुम्हाला मी इथे दाखवून देतो कशा पद्धतीने आपण परचेस प्राइस जी ती कॅल्क्युलेट करतो. ओके, तर किती त्याची व्हॅल्यू 60,000 बरोबर. बघा इथे दिसेल तुम्हाला 60,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 98 किती आलं, 58,800. आता 98 का घेतलं, तर बघा इथं सॉरी आपला 95चा रेट आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार, इथे 95 घ्यावं लागेल. ओके, रेट किती आहे 95चा. मी इथं रेट फक्त चेंज करतो, लगेच तुम्हाला त्याचं व्हॅल्यू दिसेल. ओके, 95 किती आलं, 57,000 आपलं आन्सर आल्याचं आपल्याला दिसून येते. ओके, आता ही काय झाली, तुमची परचेस प्राइस झालेली आहे. आता हे काय कम इंटरेस्ट, म्हणजे या परचेस प्राइस मध्ये इंटरेस्ट जो आहे तो इन्क्लूड आहे 57,000 मध्ये. ओके, 57,000 मध्ये काय इंटरेस्ट इन्क्लूड आहे. बघा इथे परचेस प्राइस कॅल्क्युलेशन दाखवलंय मी तुम्हाला 95. मग जर ज्यावेळेस कम इंटरेस्ट असेल तर आपल्याला इंटरेस्ट काय करावा लागतो, लेस. मी इथे लिहिले बघा, लेस इंटरेस्ट फॉर 5 मंथ्स. आता कसं इंटरेस्ट 5 मंथ्स कसे घ्यायचे, तर परचेसच्या डेट पासून लास्ट इंटरेस्ट पेबलची डेट कोणती, तर मग लास्ट जर बघितलं आपण, तर आपली परचेसच्या डेट पासून जर लास्ट इंटरेस्ट पेबलची डेट बघितली 31 मार्च जे आहे तिथून जर बघितलं आपण डेट, तर आपली डेट येते ती म्हणजे 1 मार्चला आपण कॅल्क्युलेट परचेस केलेला आहे म्हणून पाठीमागे जर बघितलं तर आपली डेट येते ती म्हणजे 30 सप्टेंबर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च काउंट करायचा नाही. का नाही काउंट करायचा, कारण का तर आपण मार्चच्या फर्स्ट डेला काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. ओके, म्हणून किती मंथ्स येतात आपले, 5 मंथ्स इथं कॅल्क्युलेशन्स येत आहे. ओके, 5 मंथचं कॅल्क्युलेशन येत आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. बघा इथे दिसेल तुम्हाला इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन्स. बघा 60,000 डिवायडेड बाय 100. मी इथे कॅल्क्युलेशन पण करून दाखवतो किती येते बघूया. 60,000 divided by 100 multiply by 6 rate of interest, again multiply by 5 मंथचं कॅल्क्युलेशन करायचं डिवायडेड बाय 12 किती आलं 1500. बघूया आपलं किती आलंय, बरोबर आन्सर आलंय 1500 आपला काय आला इंटरेस्ट. आता कम इंटरेस्ट आहे म्हणजेच यामध्ये इंटरेस्ट काय तुमचा आला इन्क्लूड आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, मायनस करावा लागेल आणि तो मायनस करून आपल्याला काय मिळाली, कॉस्ट व्हॅल्यू जी ती मिळालेली आहे. मग कॉस्ट व्हॅल्यू कशी मिळाली, परचेस प्राइस मधनं इंटरेस्ट मायनस केला की जी व्हॅल्यू येते ती म्हणजे कोणती येते, कॉस्ट व्हॅल्यू और कॉस्ट प्राइस म्हणतो याला. चला परचेस ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करतो, परचेस ट्रान्झॅक्शन्स वी रेकॉर्ड ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ओके, चला डेट टाकूया इथे आपण 1 मार्च 2024. इथे थोडंसं क्रॉस होत आहे डेटचं, 1 मार्च 2024. काय लिहिणार आहे ते, टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये परचेस व्हॅल्यू किती होतं 60,000. इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केला आपण 1500 आणि याची व्हॅल्यू किती आली 55,500. बघा हे तिन्ही तुम्हाला इथे दिसतील. बघा फेस व्हॅल्यू इथे आहे, परचेस प्राइस इथे दिसेल तुम्हाला, पण ती घ्यायची नाही आपल्याला. कुठली घ्यायची आहे, इंटरेस्ट घ्यायचा आहे आणि कुठली व्हॅल्यू घ्यायची, कॉस्ट व्हॅल्यू घ्यायची. हे तिन्ही आपण इथे ट्रान्सफर केलं. अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन्स पण आपलं पूर्ण झाले. पुढचं बघूया कोणतं ट्रान्झॅक्शन्स येत आहे ते आहे पुढचं बघूया, तर 31 मार्च आहे. डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके, चला मग आपण चार्ज करूया 6 मंथ साठी इंटरेस्ट. ओके, इथे डेट टाकणार आपण 31 मार्च 2024 कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके, चला कसं चार्ज करतो कंपल्सरी इंटरेस्ट, फर्स्ट काय घेतो आपण ओपनिंग बॅलन्स. आपण काय घेतो ओपनिंग बॅलन्स. कुठून घ्यायचं, तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला पाहायचं की ह्या डेट पर्यंत आपलं काय काय झालं तेच घ्यायचं, बाकी काही घ्यायचं
नाही. बघा मग आता ओपनिंग बॅलन्स किती, फेस व्हॅल्यू 80,000. बघा मी इथे 80,000 घेतो. ओके, घेतली 80,000. आपला फॉर्म्युला काय सांगतो, त्यानंतर काय करतो आपण, ऍड परचेसेस. ओके, चला बघूया इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला या तारखेपर्यंत आपण परचेस लिहिले का. बघा इथे दिसत आहे 60,000 जे आहे ते आपण परचेसेस केलेले आहे. चला परचेस पण ऍड करूया 60,000. ओके, 60,000 ऍड करून जो बॅलन्स येईल त्याला आपण बॅलन्स म्हणूया. किती आला, 80,000 प्लस 60,000, 1,40,000. नेक्स्ट फॉर्म्युला काय सांगतो, लेस सेल्स. ओके, मी इथे सेल्स लिहिलं. सेल्स आहे का बघा, तर लेजर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सेल्स लिहितो. ह्याच तारखेपर्यंत घ्यायचे, पुढे जायचं नाही. म्हणून इथे सेल्स आहे का बघा, तर सेल्स काही झालेलं नाहीये. म्हणून मी काय करेल, लिहिणार इथे नील. काय लिहितो इथे, नील किंवा झिरो तुम्ही लिहायचं. आणि हे सगळ्यांचं जे काही येईल त्याला म्हणूया आपण बॅलन्स. म्हणजे आपला बॅलन्स किती आला, ॲज युजल 1,40,000 आपला काय आला, बॅलन्स आला. मग आता आपण काय करणार आहे, इंटरेस्ट चार्ज करणार आहे. कंपल्सरी इंटरेस्ट आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की तो 6 मंथसाठीच चार्ज केला जातो, म्हणून आपल्याला मंथ्स काउंट करण्याची गरज नाही इथे. ओके, बघा इथे दिलेले तुम्हाला कॅल्क्युलेशन दिसून जाईल तुम्हाला बघा. ओके, बघा, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. आपल्याकडे जो बॅलन्स शिल्लक आहे त्या बॅलन्स वरती काय करायचा, इंटरेस्ट जो आहे कंपल्सरी चार्ज करायचा. ओके, बघा इथे दिसेल इज इक्वल टू, आपला बॅलन्स किती आलाय, 1,40,000. ओके, डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 का, तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. अगेन मल्टिप्लाय बाय 6 का, तर आपल्याला 6 मंथचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. डिवायडेड बाय 12. ओके, किती आलं, 4,200 आपला काय आला, इंटरेस्ट आला. बघा इथे मी मेन्शन केलाय कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ्स किती आला, 4,200. ओके, मग आपण कुठे लिहितो आपला कंपल्सरी इंटरेस्ट, आपण कंपल्सरी इंटरेस्ट इज रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला 31 मार्च 2024 बाय बँक ब्रॅकेटमध्ये लिहायचं इंटरेस्ट, आणि इंटरेस्ट कॉलमला आपल्याला काय करायचे, अमाऊंट ट्रान्सफर करायची 4,200. ओके, चला तर मग हे ट्रान्झॅक्शन्स आपलं झालेलं आहे. चला पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय बघूया. पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे ते म्हणजे सेल्स. ते काय आहे, सेल्स. ओके, कधी झालेले सेल्स, 1 जुलैला. चला बघूया, चेकआउट करूया. इथे बघा 1 जुलैला प्रॉब्लेम मध्ये जायचं, बघायचं फेस व्हॅल्यू 50,000 आणि कम इंटरेस्ट आणि किती आहे, 102. चला, चला तर मग आपण येऊया इकडे. चला इथे डेट टाकणार 1 जुलै 2024 सेल्स आणि ब्रॅकेट्स मध्ये ना कम इंटरेस्ट, आणि इकडे आपला कॉलम असणार तो म्हणजे रुपीजचा. ओके, फर्स्ट काय घेणार, फेस व्हॅल्यू. बघा मी बोल्ड करतोय, तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये ह्या ज्या अमाऊंट्स असेल त्याला काय करायचे, तुम्हाला त्या अमाऊंट्सला अंडरलाईन करायची आहे फेस व्हॅल्यूच्या. ओके, सेल्स असेल तर आपण कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो, सेल्स प्राइस. कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो, सेल्स. बघा तुम्हाला ती पण दाखवून देतो कशा पद्धतीने सेल्स प्राइस कॅल्क्युलेट होणार आहे. इज इक्वल टू, आपल्याला फेस व्हॅल्यू किती दिली आहे, 50,000 डिवायडेड बाय किती करायचं, 100, आणि मल्टिप्लाय बाय आपला रेट किती दिला आहे, 102. आपली किती आली, 51,000 काय आली, फेस व्हॅल्यू आली. बघा इथे लिहिली मी 51,000. क्लिअर. ओके, मग आता हे कशा पद्धतीने सेल्स झालेलं आहे, तर कम इंटरेस्टने. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, इंटरेस्ट जो आहे तो सेल्स प्राइस मधनं मायनस करावं लागेल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, कॉस्ट प्राइस मिळेल. चला मग बघूया तर इंटरेस्ट किती येतोय. इथे लिहिले बघा मी, लेस इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स. ज्या दिवशी सेल्स झाले त्या डेट पासून लास्टची इंटरेस्ट पेबल डेट बघितली आपण तर 31 मार्च आहे. बरोबर, आपल्याला दोन डेट दिल्या इंटरेस्ट पेबलच्या, एक आहे 31 मार्च आणि एक आहे 30 सप्टेंबर. मग पहिली कोणती डेट येणार, बॅकला जर गेला आपण लास्ट इंटरेस्ट पेबलची तर 31 मार्च. मार्च सोडून द्या, एप्रिल, मे, जून आणि जुलै पण काउंट होणार नाही, कारण फर्स्ट डेटलाच आपण काय केलेलं आहे, सेल्स केले. म्हणून किती मंथ्स येतात, 3 मंथ्स येतात. इथे लिहिले बघा मी, इथे
इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स. तोही कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला. कुठल्या व्हॅल्यूवरती आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असतो? आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असतो तो म्हणजे फेस व्हॅल्यूवरती. कुठल्या व्हॅल्यूवरती? फेस व्हॅल्यूवरती. बघा इथे दाखवतो तुम्हाला इज इक्वल टू फेस व्हॅल्यू काय आपली 50,000 डिवायडेड बाय 100 multiply by 6 again multiply by 3 divided by 12. आपला किती आला? 750 आपला काय आलाय? इंटरेस्ट आलेला आहे. बघा मी इथे लिहितोय 750. ओके. आता तो कशातनं मायनस करायचा आपल्याला? कशातून मायनस करणार आपण? सेल्स प्राइस मधनं. मग आपल्याला काय मिळेल? कॉस्ट प्राइस मिळणार आहे. ओके. बघा हे 51,000 जे आहे त्यातून 750 मायनस केले की आपल्याला काय मिळाली? कॉस्ट प्राइस मिळाली. किती आली कॉस्ट प्राइस आपली? तर 50,250. 50,250 आपली काय आली? व्हॅल्यू आलेली आहे. क्लिअर? चला मग सेल्स कुठे लिहितो? We record the sales on the credit side of the investment account. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे डेट काय लिहिणार? 1 जुलै 2024 आणि काय लिहिणार इथे? बाय बँक ब्रॅकेटमध्ये सेल्स. सेल्स लिहायला विसरायचे नाही आपल्याला, ते नंतरून लागतात. ओके. हा इंटरेस्ट आला आपला 750 आणि आपली कॉस्ट प्राइस आली होती 50,250. चला पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बघूया काय दिले आपल्याला ते. पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे आपलं ते म्हणजे बघूया डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. चला मग आपण आता काय करणार आहोत? इंटरेस्ट चार्ज करणार आहोत कंपल्सरी. ओके. चला इथे डेट टाकली मी 30 सप्टेंबर 2024. कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ्स. चला इकडे आपला येणार आहे रुपीज. फर्स्ट काय घेतो आपण? ओपनिंग बॅलन्स. चला कुठून घ्यायचं ओपनिंग बॅलन्स? लेजर अकाउंट बघायचं म्हणजेच आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती आहे? 80,000. ओके. बघा मग मी घेतला ओपनिंग बॅलन्स 80,000. बरोबर. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला काय सांगतो? ऍड परचेसेस. ऍड परचेसेस बघा कुठे परचेस? डेबिट साईडला लिहिले. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 60,000. चला मी 60,000 पण लिहितो इथे. ऍड केले. ऍड केले 60,000. जो येईल टोटल त्याला म्हणायचं बॅलन्स किंवा टोटल म्हटलं तरी चालेल. इथे आलं 1,40,000. आपला फॉर्म्युला नंतर काय सांगतो? लेस सेल्स. काय सांगतो? लेस सेल्स. सेल्स कुठे असतात? इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईड. आपण ज्या डेटचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत आहे त्याच डेट पर्यंत बघायचे, पुढे जायचं नाही. फेस व्हॅल्यू किती? रुपीज 50,000. बघूया आता काय सेल्सची व्हॅल्यू किती आली? 50,000. ती घेतली. मायनस करणार त्याला जो येईल त्याला बॅलन्स किंवा टोटल म्हणा तुम्ही. मी बॅलन्स दिले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो चार्ज करायचा आहे फॉर 6 मंथ. कंपल्सरी इंटरेस्ट तुम्हाला माहिती आहे चार्ज करायचा किती? 6 मंथ साठी. तर बघा दाखवतो आपल्याकडे जो बॅलन्स शिल्लक राहिला ओपनिंग बॅलन्स ऍड परचेस लेस सेल्स करून त्यावरती आपण काय करायचं? इंटरेस्ट जो आहे तो चार्ज करायचा. मग राहिला किती आपल्याकडे? 90,000. बघा 90,000 divided by 100 multiply by 6. 6 is the rate of interest. Again multiply by 6. 6 is the month we are going to charge the 6 months interest and again divided by 12. किती आन्सर आला आपलं? 2,700. किती आला इंटरेस्ट? 2,700 आपला काय आला? इंटरेस्ट आलेला आहे. ओके करेक्ट. आणि मग न्यू लाईनला लिहायचे तुम्ही इथे कंपल्सरी इंटरेस्ट इज इक्वल टू 2,700. मग कंपल्सरी इंटरेस्ट कुठे रेकॉर्ड करतो? कंपल्सरी इंटरेस्ट ऑल्सो रेकॉर्ड ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट बाय बँक इन ब्रॅकेट इंटरेस्ट आणि इंटरेस्ट कॉलमला फक्त 2,700 आपली अमाऊंट दिसणार आहे. चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये बघूया पुढे कोणतं ट्रान्झॅक्शन्स आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन्स आपल्याला मिळते ते म्हणजे सेल्स. कोणतं ट्रान्झॅक्शन आहे? सेल्स. ओके. आता आपण सेल्स बघूया.
चला तर मग प्रॉब्लेम मध्ये बघूया सेल्स काय केलेले आहे. बघा इथे सेल्स इथे 1 नोव्हेंबर 2024 सेल्स फेस व्हॅल्यू ₹20 आणि कम इंटरेस्ट आणि ॲट अ पार. ॲट अ पार म्हणजे त्याच किमतीला, मूळ किमतीला. ओके, मी इथे डेट टाकतो. फर्स्ट डेट टाकली बघा मी 1 नोव्हेंबर 2024. इथे रुपीजचा कॉलम करून घेतलेला आहे मी ऑलरेडी. ओके, फर्स्ट काय करणार आपण फेस व्हॅल्यू घेणार. ओके, फेस व्हॅल्यू घेऊन आणि तिला काय करायचं अंडरलाईन करायचं. किती आहे 20,000. आता सेल्स असेल तर आपण कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो सेल्स प्राइस. कुठली सेल्स प्राइस जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला बघायची असेल तर मी पुन्हा एकदा इथे सेल्स प्राइस कॅल्क्युलेट करून दाखवतो. इज इक्वल टू 20,000 आपली काय फेस व्हॅल्यू आहे डिवायडेड बाय 100 ॲट अ पार म्हणजे 100 रुपयाचा 100 रुपयालाच विकणे. ओके, तुम्ही कन्सेप्ट शिकलेला आहात लॉ मध्ये. शेअर्स 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 इश्यूच्या वेगवेगळ्या पद्धती आहे कंपनी लॉ मध्ये. त्यामध्ये पहिली आहे ॲट अ पार, दुसरी आहे ॲट अ डिस्काउंट आणि तिसरी कन्सेप्ट आहे ॲट अ प्रीमियम. ॲट अ पार म्हणजे 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला विकणे किंवा खरेदी करणे, त्याला म्हणतो आपण ॲट अ पार. आणि डिस्काउंट म्हणजे 100 रुपयाचा शेअर 90 रुपयाला किंवा त्या मूळ किमतीपेक्षा कमी किमतीला खरेदी करणे किंवा विकणे, त्याला म्हणतो आपण ॲट अ डिस्काउंट. आणि ॲट अ प्रीमियम म्हणजे मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीला विकणे. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपयाचा शेअर्स कितीला विकणे 110 रुपयाला विकणे. ओके, बघा आता इथे आपल्याला काय दिले त्यांनी ॲट अ पार म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स आहे तो 100 रुपयालाच आपण सेल्स केला. मग किती आलं रुपीज आपलं बघूया तर किती आलं 20,000 आपली काय आली व्हॅल्यू आली. क्लिअर. त्यानंतर आता आपण काय कम इंटरेस्ट म्हणजेच यामध्ये इंटरेस्ट काय इन्क्लूड आहे. ओके, यामध्ये काय इंटरेस्ट इन्क्लूड आहे. मग आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर 1 मंथ. 1 मंथ का तर आपण जर बघितलं तर 1 नोव्हेंबर पासून लास्टची इंटरेस्ट पेएबल डेट होती ती म्हणजे 30 सप्टेंबर. सप्टेंबर सोडून द्या, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पण काउंट होणार नाही की नोव्हेंबरच्या फर्स्ट डेटलाच आपण काय केलेलं आहे सेल्स केलेलं आहे. त्याचाही इंटरेस्ट तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून दाखवतो बघा. इज इक्वल टू आता किती कुठल्या व्हॅल्यूवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो आपण फेस व्हॅल्यू 20,000 divided by 100 multiply by 6 multiply by 1 divided by 12 किती आला आपलं ₹100 आपला काय आला इंटरेस्ट. कम इंटरेस्ट असेल तर आपण काय करतो मायनस करतो कशामधनं सेल्स किंवा परचेस प्राइस असेल. आता आपलं काय सेल्स आहे म्हणून सेल्स मधनं आपण काय करणार मायनस करणार आणि जी प्राइस मिळेल तिला काय म्हणणार आपण कॉस्ट प्राइस. तिला काय म्हणणार आपण कॉस्ट प्राइस म्हणणार. ओके, किती आली बघा 20,000 आपली सेल्स प्राइस होती. बघा मी तिला रेड करतो कारण इथे थोडंसं तुम्ही लक्षपूर्वक करायचं कारण फेस व्हॅल्यू पण आपली 20,000 आहे आणि सेल्स व्हॅल्यू पण आपली काय आली 20,000 का आली तर आपण सेम प्राइस म्हणजे ॲट अ पार मूळ किमतीला आपण काय केलेलं आहे सेल्स केलेलं आहे. ओके, आणि त्यातून हे मायनस केले तर आपल्याला काय मिळाले 19,900. सेल्स कुठे रेकॉर्ड करतो वी रेकॉर्ड द सेल्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितोय आपण 1 नोव्हेंबर 2024 बाय बँक इन ब्रॅकेट सेल्स काय होती व्हॅल्यू त्याची फेस व्हॅल्यू 20,000. इंटरेस्ट किती आला आपला 100 आणि आपली कॉस्ट प्राइस आली 19,900. बघा हे तिन्ही प्राइस आपण इथं कॅल्क्युलेट केलेले आहे त्याच घेतल्या. बघा फेस व्हॅल्यू तर इथं होतीच. ओके, इंटरेस्ट इथे आहे आणि कॉस्ट प्राइस ही इथे आहे. चला पुढचं ट्रान्झॅक्शन्स बघूया काय आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन्स दिले ते म्हणजे परचेस. काय दिलेले परचेस. चला परचेसेस बघून घेऊया काय दिलेले आपल्या रेट. बघा शेवटचं ट्रान्झॅक्शन्स आहे आणि त्यांनी सांगितलंय परचेस 1 डिसेंबर 2024 परचेस फेस व्हॅल्यू 24,000 एक्स इंटरेस्ट आणि ₹99 ला परचेस झालेलं आहे. चला मग आपण घेऊया नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स कडे जाऊया. ओके, चला चला तर मग इथे डेट टाकतो मी फर्स्ट डिसेंबर 2024. आपल्याला डेट कोणती दिली 1 डिसेंबर 2024 बघा टाकली आणि परचेसेस आहे आणि एक्स इंटरेस्ट. फर्स्ट काय घ्यायचं फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती ₹24,000. ओके, परचेसेस आपण कुठली प्राइस कॅल्क्युलेट करणार आहोत परचेस प्राइस. कुठली प्राइस कॅल्क्युलेट करणार आपण परचेस प्राइस. ओके,
परचेस प्राइस माहिती आहे तुम्हाला कशी कॅल्क्युलेट केली जाते, बरोबर आहे. मग तुम्हाला कॅल्क्युलेट पण करून दाखवतो मी. परचेस प्राइस बघा, फेस व्हॅल्यूवरती आपण परचेस प्राइस कॅल्क्युलेट करतो. बघा इथे 24,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय रेट किती आपला 99 आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिला. किती आलं 23,760. बघा आलं इथे टाकलं मी बघा 23,760. ओके. त्यानंतर आपल्याला काय केलंय, परचेस आहे म्हणून परचेस प्राइस कॅल्क्युलेट केली. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स इंटरेस्ट असो किंवा कम इंटरेस्ट असो आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागतो. फरक फक्त एवढा आहे की एक्स इंटरेस्ट असेल तर आपण परचेस किंवा सेल्स प्राइस मधनं मायनस करत नाही, आणि जर कम इंटरेस्ट असेल तर आपण सेल्स किंवा परचेस प्राइस मधनं मायनस करतो आणि आपल्याला काय मिळते, कॉस्ट प्राइस. चला मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. आपल्याला डेट काय दिलेली होती बघा, वी हॅव गिव्हन द डेट ऑफ ट्रान्झॅक्शनची डेट काय होती आपली 1 डिसेंबर. काय होती 1 डिसेंबर. मग तिथून पाठीमागे जर गेलो आपण डिसेंबर पासून, तर आपल्याला कुठली डेट मिळणार आहे बघा, तर इंटरेस्ट पेएबलची. डिसेंबर पासून पाठीमागे गेलो आपण तर लास्ट इंटरेस्ट पेएबलची डेट आहे 30 सप्टेंबर 2024 टू द डेट ऑफ परचेस 1 डिसेंबर 2024. बघा सप्टेंबर सोडून द्या, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर पण काउंट होणार नाही, कारण फर्स्ट डेटलाच आपण काय केलं, परचेस केलं, म्हणून इथे किती आलं 2 मंथ्स आलं. इंटरेस्ट पण तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो बघा. इज इक्वल टू, आपण इंटरेस्ट कुठल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, फेस व्हॅल्यू 24,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय किती मंथचं कॅल्क्युलेट करायचे 2 डिवायडेड बाय 12. किती आलं 240. काय आला आपला इंटरेस्ट आलेला आहे. आणि हे काय एक्स इंटरेस्ट आहे. एक्स इंटरेस्ट असल्यामुळे आपण मायनस करणार आहे का, नाही, आपल्याला मायनस करायचं नाही, का तर हे एक्स इंटरेस्ट आहे. जर कम इंटरेस्ट असतं तर आपण काय केलं असतं, मायनस केलं. त्याला मी बोल्ड करतो, इंटरेस्ट आहे. ओके. बघा इथे तुम्हाला कॅल्क्युलेशनचाही पार्ट दिसून जाईल बघा. 24,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 12. आणि आता आपल्याला काय मिळेल, कॉस्ट प्राइस. मग आपल्याला एक्स इंटरेस्ट असल्यामुळे कॉस्ट प्राइस जी आहे, जी सेल्स प्राइस सॉरी परचेस प्राइस आहे, तीच ॲज इट इज आपण टेक करतो, तिला काय म्हणणार आपण, कॉस्ट प्राइस. ओके. चला मग परचेसेस कुठं रेकॉर्ड करतो, डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. लिहिणार डेट आपण 1 डिसेंबर 2024. 1 डिसेंबर 2024 टू बँक. ब्रॅकेट्स मध्ये ना परचेसेस व्हॅल्यू काय होतं 24,000. इंटरेस्ट आला आपला 240 आणि कॉस्ट प्राइस किती आली 23,760. चला लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये बघूया आता काय राहतं ते आपलं. ओके, शेवटचं ट्रान्झॅक्शन्स आहे आता लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये आपलं, ते म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट चार्ज ऑन क्लोजिंग बॅलन्स. चला तर वर्किंग नोट करूया याची आपण आता. ओके. बघा इथे घेतोय मी, पहिला डेट टाकली. पहिला आपल्याला काय कुठलं व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावं लागतं, कॅपिटल व्हॅल्यू. मग 3 कॉलम्स करायचे, पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू और कॉस्ट व्हॅल्यू म्हटलं तरी चालतं. पहिलं काय करायचं, ओपनिंग बॅलन्स घ्यायचा फेस व्हॅल्यूचा. बघा आपल्या लेजर अकाउंटला आहे बघा, ओपनिंग बॅलन्स किती आहे 80,000. तो घेतला मी इथे 80,000. आणि त्याच वेळेस त्याचे कॉस्ट व्हॅल्यू काय होतं बघा, तर ओपनिंग बॅलन्स इथे दिसेल बघा तुम्हाला 81,600. मग ते टाकलं मी इथे 81,600. क्लिअर. ओके. आपला फॉर्म्युला काय सांगतोय, ओपनिंग बॅलन्स देन काय करतो आपण, लेस सेल्स. मग इथं मी म्हटलं लेस सेल्स. आता सेल्स किती झाले या तारखेपर्यंत ते बघायचे. सेल्स आपल्याला कुठे दिसणार आहे, क्रेडिट साईडला. बघा त्याची फेस व्हॅल्यू किती आहे 50,000 चे एक सेल झाले, आणि त्यानंतर इथं 20,000 चे एक सेल झाले. असे 50 प्लस 20 किती झाले 70,000. बघा मी इथे लिहिले बघा 50,000 प्लस 20,000 असे इथे मी सेल्स लिहिले, किती तुमच्यावाले आले 70,000. क्लिअर. पण आता इथली व्हॅल्यू आपल्याला लगेच नाही लिहायची. आता कसं करणार, आता याला मी शिकवलं होतं तुम्हाला आठवतंय का, बघा तर आठवत असेल तर बघा मी इथे कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला कसं येतं. बघा ज्यावेळेस आपला ओपनिंग बॅलन्सची फेस व्हॅल्यू किती होती,
इकडे करतो मी. इथे कॅल्क्युलेशन दाखवतो मी तुम्हाला. ओके, फेस व्हॅल्यू किती होती बघा. फेस व्हॅल्यू रुपीज बघा इथे किती 80,000. त्यावेळेस कॅपिटल व्हॅल्यू किती होती त्याची. कॅपिटल व्हॅल्यू रुपीज किती होती त्याची 81,600. क्लिअर. बघा मी काय केलं, इथलेच व्हॅल्यूज घेतले आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बघा फेस व्हॅल्यू होती 80,000, त्यावेळेस त्याचं कॅपिटल व्हॅल्यू होतं, थोडं बोल्ड करतो मी तुम्हाला दिसेल म्हणजे. ओके, बघा फेस व्हॅल्यू रुपीज किती होतं 80,000, त्यावेळेस त्याचं कॅपिटल व्हॅल्यू किती होतं रुपीज 81,600. आपल्याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये राहायचं. आता सेल्सचं प्राइस काय होतं बघूया. सेल्सचं जर आपण बघितलं, फेस व्हॅल्यू किती होती सेल्सची, फेस व्हॅल्यू रुपीज बघा इथे 70,000. किती आहे 70,000. त्याला लिहिलं मी आणि पुढे लिहिला क्वेश्चन मार्क. म्हणजे ज्यावेळेस सेल्स व्हॅल्यू रुपीज 70,000 होतं, त्यावेळेस त्याचं कॅपिटल व्हॅल्यू काय, अशा पद्धतीने आपल्याला काय असं असेल तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करणार, इज इक्वल टू 70,000 is equal to 70,000 multiplied by 81,600 divided by 80,000. क्लिअर. आपला आन्सर मिळाला बघा 71,400. किती मिळालं आन्सर 71,400. बघूया क्लिअर आहे का आपला. बघा आले आन्सर. या पद्धतीने आपण काय करतो, याला बोल्ड करतो आणि रेड करतो. का तर ही व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची असते. सेलची इथली व्हॅल्यू घ्यायची नाही, ही कॉस्ट व्हॅल्यू घ्यायची नाही, तर आपल्याला ती कॅल्क्युलेट करायची असते, फाइंड आउट करायची असते. मग आता ते मायनस केले की आपल्याला काय मिळेल, बॅलन्स मिळेल. बघूया मग काय बॅलन्स मिळाला आपल्याला. ओके, 80,000 मायनस 70,000 10,000 बॅलन्स राहिला. आणि इथे किती राहिला आपला 10,200. आपल्याकडे होता वरती 81,600. देन आता आपल्याला काय करतोय, ऍड परचेस. बघा डेबिट साईडला परचेसेस जे झाले ते आपल्याला काय करायचे, ऍड. बघा इथे 60,000 आहे आणि 24,000 आणि इकडे 55,500 आणि 23,760. मग इथे लिहायचं ऍड परचेसेस. बघा मी लिहिले ऍड परचेसेस. 60,000 प्लस 24,000 ते काय होतील, ऍड होतील. आणि इकडे कोणती व्हॅल्यू ऍड झाली बघा, तर इकडे कोणती, ही 55,500 प्लस 23,760. त्याची टोटल मात्र इथे घेतली तर ती आली किती 78,960. ते ऍड करा, आपल्याला काय मिळेल त्यामध्ये बॅलन्स. 31 मार्चला आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळेल. क्लोजिंग बॅलन्स किती आला हा 94,000 आणि इकडे कॅपिटल व्हॅल्यू किती आलं 89,160. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल, काही अडचण नाही. आणि नक्कीच तुमची काही अडचण असेल तर मला शेअर करा, कमेंट्समध्ये सांगा, मी निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन. चला आता बघूया. आता काय करत असतो आपण, इंटरेस्ट चार्ज करत असतो ऑन क्लोजिंग बॅलन्स वरती. तर बघूया आपण इंटरेस्ट चार्ज करायचं आपल्याला. मी डेट टाकली 31 डिसेंबर 2024. आपला इयर क्लोजिंग आहे, त्या डेटला आपल्याला काय करायचं असतो, इंटरेस्ट जो आहे तो काय करायचा असतो, कॅल्क्युलेट करायचा असतो. क्लिअर. 31 इथे पण डिसेंबर करून घ्या. इथे डिसेंबर झालं. ओके, चला मग आता इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. आपलं काय इयर एंडिंग कधीच आहे 31 डिसेंबर 2024चा आपलं काय इयर क्लोज आहे. मग या डेट पासून तर लास्ट इंटरेस्ट पेएबलची डेट कोणती असणार आहे, डिसेंबर पासून बॅक डेट इंटरेस्ट पेएबलची आहे 30 सप्टेंबर 2024. तिथून काउंट केलं तर सप्टेंबर सोडून द्यायचा, ऑक्टोबर, नोव्हेंबर
अँड देन डिसेंबर पण काउंट होईल कारण 31st आहे, पूर्ण मंथ आहे. मग त्याचा इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट होतो बघा. तर फेस व्हॅल्यूवरती आपण काय करतो, इंटरेस्ट चार्ज करतो. बघा इथे फेस व्हॅल्यू काढली आपण, इकडे बघा याला मी रेड करतो इथे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण क्लोजिंग बॅलन्सची काढलेली आहे, ती किती आलेली आपली 94,000. बघा 94,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय 3 अँड देन सॉरी इथे डिवायडेड बाय 12 करणार. डिवायडेड बाय 12 करणं आपल्याला काय मिळेल, ती व्हॅल्यू जी आहे ती मिळणार आहे. बघा इथे बघ कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला. इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, आउटस्टँडिंग इंटरेस्ट मिळेल इज इक्वल टू किती 94,000 सॉरी 94,000 divided by 100 multiply by 6 again multiply by 3 divided by 12. किती आलं 1,400 आणि 10 आपला काय आला इंटरेस्ट आलेला आहे. बघा इथे दाखवतो मी तुम्हाला 1,400 काय आला आपला 1,410 इंटरेस्ट आला. हा कोणता इंटरेस्ट आहे आपला, इंटरेस्ट चार्ज ऑन द आउटस्टँड क्लोजिंग बॅलन्स. मग या 31 डिसेंबर 2024 डेट, त्याच्यानंतर इथे लिहायचं बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आपण क्लोजिंग बॅलन्सवरती आता जो कॅल्क्युलेट केला तो, आणि किती आला आपल्याला 1,400 रुपीज 10. क्लिअर? ओके, सर्वांना इथपर्यंत समजलं असेल. आता बघा आपल्याला काय केलेलं आहे, इथे पण पुन्हा एकदा चेकआउट करा. कॅपिटल व्हॅल्यूज जे आहे ते कॅल्क्युलेशन्स दिलेलं आहे मी. बघा इथे दिलेलं तुम्हाला कॅपिटल व्हॅल्यू ऑफ सेल्स. सेल्सचं व्हॅल्यू काढायचं होतं, या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. मी तिकडे दाखवलंय तुम्हाला ऑलरेडी, ते झालेलं आहे. आणि इंटरेस्ट पण आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, बरोबर आहे. चला आता आपण जाऊया, आपल्याला दिलंय ते म्हणजे काय बघा 31 डिसेंबर. इथे माझ्याकडनं चुकीने डेट 31 मार्च झाली आहे, इथे डिसेंबर करून घ्या. 31 डिसेंबर 2024. चला आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. बघा काय दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. बघा लास्ट म्हटलंय त्यांनी, बघा द मार्केट प्राइस ऑफ द इन्व्हेस्टमेंट ऑन 31 डिसेंबर ऑन 31 डिसेंबर बघा ऑन 31 डिसेंबर 2024 ॲट ₹98. आपल्याला ही काय दिलेली आहे, त्यांनी मार्केट व्हॅल्यू जी ती दिलेली आहे. मग आपण पहिल्यांदा काय करायचं, फेस व्हॅल्यू घ्यायची. किती आहे 94,000. बघा ही क्लोजिंग बॅलन्स जी आहे ती घ्यायची. त्यानंतर काय करणार, मार्केट व्हॅल्यू किती दिली आपल्याला ₹98. त्याच्यावरतून आपण काय करणार, जी तुमची मार्केट व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट करणार. ओके, ती जर कॅल्क्युलेट केली तर किती येते बघा, तर ती जर कॅल्क्युलेट केली तर किती येते चेकआउट करूया आपण. ती किती येते तुमची 92,120. कशी येते दाखवू करून येते बघा 94,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 98. आधी तुमची आली 92,000 इथे दिसेल बघा तुम्हाला आता 92,120. ओके क्लिअर आली ही व्हॅल्यूज. ही कुठली आली आपल्याला, मार्केट व्हॅल्यू मिळाली. ज्यावेळेस आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला हे कॅल्क्युलेशन जे ते करावं लागतं. बघा मी इथे ती मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि इथे काय लिहिणार बघा, आता आपल्याला कंपॅरिझन्स करायचं असतं. व्हेन मार्केट प्राइस इज गिव्हन इन द प्रॉब्लेम देन द लोअर व्हॅल्यू बिटवीन कॅपिटल व्हॅल्यू. बघा ही कॅपिटल व्हॅल्यू आहे, कॅपिटल व्हॅल्यू रुपीज सॉरी ही फेस व्हॅल्यू, कॅपिटल व्हॅल्यू इथे सॉरी इथे बघा कॅपिटल व्हॅल्यूला मी रेड करतो. बघा कॅपिटल व्हॅल्यू किती 89,160 160 ही कॅपिटल व्हॅल्यू आहे. अँड द मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 92,000. बघा इथे कॅल्क्युलेट केली आपण, ही कुठली व्हॅल्यू मिळाली आपल्याला, मार्केट व्हॅल्यू. वाटलं तर मी इथे लिहून पण ठेवतो याला ब्रॅकेट्स मध्ये, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू किती आली आपली 92,000
120 शुड बी कन्सिडर ॲज अ कॅपिटल व्हॅल्यू. ती काय करायचं आपल्याला कॅपिटल व्हॅल्यू कन्सिडर करायचं आहे. मग कुठे त्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं मार्केट व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू यामध्ये जी छोटी व्हॅल्यू असेल ती आपण काय करतो कन्सिडर करतो ॲज अ कॅपिटल व्हॅल्यू. मग छोटी कोणती बघा यामध्ये 89,160 आणि 92,160 यामध्ये छोटी व्हॅल्यू कोणती आहे 89,160 ही व्हॅल्यू काय छोटी आहे. मग चला तर मग आपण लिहूया इथं कुठे लिहितो आपण क्लोजिंग बॅलन्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला तिथे खाली ना बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कोणती घेतली आपण फेस व्हॅल्यू तर CM असणार आहे 94,000 बघा इथे लिहिलेली 94,000 आणि आत्ता जी घेणार आहे ती आपण कुठली घेणार इकडे इंटरेस्ट कॉलमला डॅश आणि इकडे किती येईल 89,160 ह्या आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेल्या आहे. म्हणून मी याला थोडं रेड करतो. तुम्ही प्रॉब्लेममध्ये लिहित असताना बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ब्रॅकेट्समध्ये लिहिणार बॅलन्सिंग फिगर. अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं लेजर झालं. आता फेस व्हॅल्यूचा कॉलम बघूया आपला काय होतोय टॅली होतोय की नाही बघा 1,64,000 याची टोटल यायला हवी. येते आपली 1,64,000. ओके सेम टोटल कुठे घ्यायची ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा ह्याची टोटल जर केली आपण 80,000 प्लस 60,000 प्लस 24,000 किती येते 1,64,000. त्यानंतर आपण बघूया इंटरेस्ट कॉलमची डेबिट साइड जास्त आहे की क्रेडिट. जर आपण क्रेडिट साइडची टोटल बघितली तर ती येते 9,160 आणि इकडे जर बघितले आपण तर येते 2,940 मीन्स ऑब्वियसली क्रेडिट साइड इज हायर दॅन द डेबिट साइड. मग डेबिट साइडची क्रेडिट साइडची टोटल घेऊया आपण किती आहे 9,160. सेम टोटल घेऊया आपण ऑन द डेबिट साइड. 9,160 मधनं हे मायनस करणार हे किती आहे त्यांची टोटल तिघांची येते 2,940. ती मायनस केल्यानंतर आपल्याकडे बॅलन्स राहतो 6,220. मग इथे डेट टाकायची 31 डिसेंबर 2024 आणि इथे लिहायचं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट आणि इंटरेस्ट कॉलमला काय येणार अमाऊंट येणार 6,220. याला रेड करतो आपण काय केलेली ही फाइंड आउट केलेली बॅलन्स आहे म्हणून याला मी रेड करून ठेवतो तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे चला आता बघूया तर क्रेडिट साइड जास्त आहे की डेबिट साइड कॉस्ट व्हॅल्यूची. याची टोटल जर बघितली आपण कॉस्ट व्हॅल्यूची ती येते 1,59,310 आणि इकडे जर बघितले आपण तर किती येते चेकआउट करूया 1,60,860 म्हणजेच ऑब्वियसली ही येते 1,60,860 आणि ही येते ऑब्वियसली ही पण आपल्याला काय कमी येते. आणि इकडे जर बघितलं आपण क्रेडिट साइड जास्त आहे की डेबिट साइड आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे. तर ऑब्वियसली आता ही काय होणार आहे टॅली होणार आहे 1,60,860 बघा इथे आली ही आणि सेम आपल्याला घ्यायची आहे ती कुठे येते बघूया ही कुठे आली 1,60,860. डेबिट साइड काय जास्त आहे कशापेक्षा क्रेडिट साइडपेक्षा म्हणून ती घेतली तिथे आपण. आणि त्यामधनं जर बघितलं आपण तर हे किती आहे 1,59,310 मायनस करायचे ते केले की मग आपल्याला काय मिळेल बॅलन्सिंग फिगर मिळेल. मग इथे लिहायचं क्रेडिट साइड यामध्ये काय कॉस्ट व्हॅल्यूचे कुठली साइड जास्त आहे डेबिट साइड जास्त आहे कशापेक्षा क्रेडिट साइडपेक्षा म्हणून ही 1,60,860 तीच घेतली आपण क्रेडिट साइडला. इथे लिहिलं 31 डिसेंबर 2024 काय लिहिणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर ब्रॅकेट्समध्ये लिहा आणि पहिल्या दोन कॉलमला डॅश डॅश आणि तिसऱ्या कॉलमला किती येणार आहे आपल्याला मायनस जर केले आपण यामधून 1,68,600 मधनं हे तिन्ही जर मायनस केले तर आपला बॅलन्स उरतो 1,550. हा सुद्धा आपण बॅलन्स काय केलेला आहे
फाइंड आउट केलेला आहे, शोधून काढलेला आहे. ओके, त्याला पण मी बोल्ड केलं. त्याला काय लिहिलं आपण, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा पद्धतीने आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट काय टॅली झालेलं आहे. तुमच्या काही शंका असतील तर निश्चित मला कमेंट्समध्ये कळवा. मी तुमच्या शंका सॉल्व करून देईल. धन्यवाद.